वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बऱ्याच जणांची तक्रार असते की डॉक्टर आम्ही डायटिंग करतो, एक्सरसाइज करतो, प्राणायाम, ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन, झुंबा करतो, डान्स करतो, सूर्यनमस्कार घालतो, दररोज 10,000 पावलं चालतो, हे खातो, ते खातो, सप्लिमेंट खातो, अजून जे जे नाही ते करून बसतो, परंतु आमचं वजन काही केल्या लवकरात लवकर अपेक्षेप्रमाणे कमी होतच नाही. मग असं का होतं याचा जर आपण विचार केला तर त्याच्या मागे 5 मुख्य कारण आहेत. ही कारणं जर तुम्ही दूर केली तर तुमचं वजन तुमच्या अपेक्षेप्रमाणे लवकरात लवकर कमी होईल आणि तुम्ही फॅट होण्याच्या ऐवजी फिट व्हाल याची 100% खात्री मी देतोय. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या आणि ह्या सगळ्या कारणांना आजच दूर करा. मी खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो की तुमचं वजन कमी झाल्याशिवाय राहणारच नाही. चला तर मग पाहूया. त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे एसवी या युट्यूब चॅनलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक ती म्हणजे कमी खाल्लं, कमी जेवण केलं म्हणजे वजन कमी होतं असा मनामध्ये गैरसमज असणं. बरेच जण सांगतात डॉक्टर मी जेवतच नाही, जेवलं तरी खूप कमी खातो तरी सुद्धा माझं वजन कमी होत नाही. पण लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही कमी आहार घेत असाल तर खूप मोठी चूक करत आहात. जेव्हा तुम्ही कमी आहार घेता तेव्हा तुमच्या शरीराला व्यवस्थित आहार मिळत नाही, व्यवस्थित पूरक पोषक तत्व मिळत नाहीत, समतोल आहार तुमच्या शरीराला मिळत नाही. वजन कमी होण्याच्या ऐवजी ते वाढायला लागतं. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही कमी आहार घेता, शरीरामध्ये आतड्यामध्ये जेव्हा तुमच्या कमी आहार जातो अपेक्षेपेक्षा, प्रमाणापेक्षा, तेव्हा तुमची पचनशक्ती मंदावते, मेटाबॉलिक रेट तुमचा मंदावतो. त्यामुळे खाल्लेलं अन्न जे काय तुम्ही खाताय ते व्यवस्थित पचलं जात नाही, ते तिथं साचवून ठेवलं जातं, अंगी लावून घेतलं जात नाही, कारण तुमचा मेटाबॉलिक रेट कमी झालेला असतो. जर तुमच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट चांगला क्रियाशील ठेवायचा असेल, ऍक्टिव्ह ठेवायचा असेल, सुधारायचा, वाढवायचा असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु तो आहार कोणता असावा, कधी घ्यावा याला देखील तितकंच महत्व आहे. तुम्हाला जेवढी नैसर्गिक भूक आहे, तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढा आहार तुम्हाला घ्यावाच लागेल, तेवढी पोषक तत्व तुम्हाला घ्यावीच लागतील, तेवढे फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर तुम्हाला घ्यावंच लागेल तुमच्या आहारामध्ये, अन्यथा तुमचं कुपोषण होईल. आणि अशा प्रकारचं जर कुपोषण झालं तर तुम्हाला थकवा जाणवायला लागेल, अशक्तपणा जाणवायला लागेल, चेहरा, त्वचा तुमचा निस्तेज व्हायला लागेल, पूर्णपणे कुठलाही उत्साह राहणार नाही, कधी कधी उदास तुम्हाला वाटायला लागेल आणि चा परिणाम म्हणून तुमची प्रतिकार शक्ती देखील कमी होईल. वजन कमी व्हायचं राहिलं बाजूलाच, पण तुम्हाला वेगवेगळे आजार देखील सुरू होतील. म्हणून लक्षात ठेवा, उपाशी राहणं किंवा कमी खाणं हा वजन कमी करण्यासाठीचा पर्याय नाही. खा, योग्य वेळेला खा, योग्य प्रमाणामध्ये खा आणि योग्य पोषक तत्व असलेलं खा. त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ, समतोल आहार ज्याला आपण बॅलन्स्ड डाएट असतो असं म्हणतो, ते तुम्ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही सकाळचं जेवण भरपूर पोटभर पूरक पोषक आहाराच्या माध्यमातून घेऊ शकता. संध्याकाळचं जेवण तुम्ही 7च्या अगोदर करा, 2च वेळेस जेवण करा. मध्ये दोन जेवणाच्या मध्ये अजिबात काही खाऊ नका. सकाळी आणि संध्याकाळी मात्र भरपूर खा. या दोन्ही जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असू द्या, फायबरचं प्रमाण जास्त असू द्या, कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण हे कमी असू द्या. दुसरी महत्वाची चूक आहे ती म्हणजे पाणी कमी पिणं. बरेच जण बऱ्याच गोष्टी करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. पाणी हा वजन कमी करण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा आणि फुकट मिळणारा घटक आहे, जो अतिशय वरदान ठरणार आहे. कारण त्याचं असं आहे, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी असतं तेव्हा तुमचं शरीर चांगलं इरिगेट होतं, त्याचं सिंचन चांगलं होतं, प्रत्येक पेशीचं रक्ताभिसरण सुधारतं, प्रत्येक पेशीच्या मधला मेटाबॉलिक रेट सुधारतो. आणि मेटाबॉलिक रेट सुधारणं हे वजन कमी करण्याचं एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा मेटाबॉलिक रेट सुधारत नाही तोपर्यंत जगाच्या पाठीवर काही जरी केलं तरी तुमचं वजन कमी होणार नाही. पाणी हा अतिशय चांगला नैसर्गिक पदार्थ आहे, ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिक रेट सुधारतो. यासोबतच तुमच्या या पाणी पिण्यामुळं तुमचं पोट चांगलं साफ होतं, कोठा चांगला साफ होतो, आतड्यामध्ये काही घाण शिल्लक राहत नाही. आणि चा परिणाम म्हणून तुमच्या खाल्लेल्या अन्नातला प्रत्येक पोषक घटक तुमच्या शरीराला लागू पडतो, तो तिथं चरबीच्या स्वरूपामध्ये जमा होत नाही. परिणामी तुमचं वजन कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिकरित्या फायदा होतो. त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. सीझन कुठला चालू आहे, वातावरणाचं तापमान कसं आहे, तुम्ही काय काम करता, कुठे राहता, तुमच्या शरीराची प्रकृती कशी आहे, उंची किती आहे, वजन किती आहे, याच्यानुसार तुम्ही दिवसभरामध्ये साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिणं अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. बरेच जण आहारामधल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळतात पण पाणी पिल्याकडे दुर्लक्ष करतात. पण मात्र ही चूक तुम्ही करू नका. बरं, तिसरी महत्वाची चूक आहे ती म्हणजे अपुरी झोप घेणं. बरेच जण रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघतात,
उशिरापर्यंत जागतात, बऱ्याच जणांना सवयच असते उशिरापर्यंत जागरण करायची, पण झोप जर कमी झाली तर तुमचा मेटाबॉलिक रेट कमी होतो. झोप चांगली सुधारली, झोप रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक गाढ जर घेतली तर तुमच्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स स्त्रावायला लागतात. तुमच्या शरीरातल्या सगळ्या ग्लँड ग्रंथी अतिशय चांगल्या प्रकारे काम करायला लागतात आणि ह्या सगळ्या ग्रंथीचा परिणाम म्हणून परत सांगेल की तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला सुधारतो. आणि मेटाबॉलिक रेट सुधारला की तुमच्या शरीरातली चरबी अक्षरशः पाण्यासारखी वितळून जाते. झोप चांगली घेणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण झोपेमुळेच तुमच्या शरीरातल्या सगळे नैसर्गिक चक्र, सगळे नैसर्गिक फंक्शन्स जे आहेत, कार्य आहेत, ते चांगल्या प्रकारे पार पाडली जातात. अनावश्यकपणे चरबी तुमच्या शरीरामध्ये साठवून ठेवली जात नाही. जर सगळ्या ग्रंथी चांगल्या काम करायला लागल्या तर ही चरबी वेळच्या वेळी तुमची पातळ केली जाईल आणि ती शरीराच्या बाहेर वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होईल. तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहील, मनस्थिती तुमची चांगली राहील, मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राहील. जर समजा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, झोप व्यवस्थित होत नसेल तर तुमचं वजन वाढलंच म्हणून समजा. आणि वजन कमी करत असताना जर झोप तुम्ही पुरेशी घेत नसाल तर काही पण केलं तर तुमचं वजन कमी होणारच नाही. त्यामुळं झोप कमी घेण्याची चूक अजिबात करू नका. रात्रीच्या वेळेला किमान 6 ते 7 तास शांत समाधानकारक झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि झोपेच्या संबंधित अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही झोप अपुरी घेता तेव्हा तुमच्यामध्ये बिंज इटिंग नावाचा जो पॅटर्न आहे खाण्याच्या आहारामधला तो जास्त वाढतो. बिंज इटिंग म्हणजे काय तर कधीही कुठल्याही वेळेला भूक नसताना, कारण नसताना खात राहण्याचा जो प्रकार आहे तो झोप अपुरी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो, जे वजन कमी करण्यामध्ये बाधा आणू शकतं. त्यामुळे जर झोप शांत घेतली तर बिंज इटिंग जी आहे ती तुमची कमी होईल. तुम्हाला वारंवार खावका होणार नाही, भूक वारंवार लागणार नाही आणि चा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरी जाण्यापासून बचाव होईल आणि वजन कमी होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल. यासोबतच झोप तुम्ही व्यवस्थित नाही घेतली तर तुमचं डायजेशन स्लो होईल, मेटाबॉलिझम स्लो होईल आणि परिणामी तुमच्या शरीरामध्ये फॅट, चरबी जमा व्हायला लागेल. त्यामुळे नक्कीच लक्षात ठेवा, झोप चांगली घ्या. चौथी महत्वाची चूक आहे ती म्हणजे आहारामध्ये प्रोटीनची कमतरता असणं. आपल्या भारतीय आहारामध्ये खूप मोठी चूक आहे. बरेच लोक दिवसभराच्या आहारामध्ये सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट घेतात, त्यानंतर फॅट घेतात आणि सगळ्यात कमी प्रोटीन घेतात. आणि हीच नेमकी चूक आपल्या सगळ्यांची होते. आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असणं अत्यंत गरजेचं असतं. खास करून ज्या लोकांना वजन कमी करायचे त्या लोकांनी तरी आहारामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. परंतु बरेच जण हल्ली सप्लिमेंटरी प्रोटीन, प्रिझर्व, पॅकेट बंद, हवा बंद, प्रक्रिया केलेलं प्रोटीन, सप्लिमेंट असेल, मिल्कशेक, प्रोटीन मिल्कशेक असेल, अशा प्रकारच्या प्रोटीनला प्राधान्य देतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. या प्रोटीनचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होऊ शकतात. हे प्रोटीन बंद केल्यानंतर परत तुमचं वजन वाढू शकतं. त्याच्यामुळं प्रोटीनच्या या सप्लिमेंटच्या ऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या आहारामध्ये प्रोटीन घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रोटीनची जर शरीरामध्ये कमतरता असेल तर वजन कमी होणार नाही. त्याऐवजी तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जास्त जाईल, फॅट जास्त जाईल आणि वजन वाढायला लागेल. याशिवाय प्रोटीन कमी झाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येईल, थकवा येईल, मांसपेशी तुमच्या कमजोर होतील, केस गळायला लागतील, त्वचा निस्तेज होईल. प्रोटीनच्या कमतरतेमुळे तुमचे शरीर एकूण खचून जाईल आणि चा परिणाम म्हणून वजन तर कमी झाल्यासारखं वाटेल इतर पदार्थामध्ये तुम्ही डायटिंग केल्यामुळे, पण अशक्तपणा वाटेल, कमजोरी वाटेल, थकल्यासारखं वाटेल, सारखी झोपावं वाटेल, कुठल्याही कामामध्ये उत्साह वाटणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. प्रोटीन वाढलं की मेटाबॉलिझम चांगलं सुधारेल. प्रोटीन वाढलं की तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण कमी जाईल आणि एकूणच तुमचं शरीर फिट होईल, फॅट होण्यापासून बचाव होईल. बरेच जण सकाळच्याच आहारामध्ये फक्त प्रोटीन घेतात, पण असं नाही. सकाळच्या, दुपारच्या आणि संध्याकाळच्या तिन्ही आहारामध्ये तुम्हाला प्रोटीन घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण प्रोटीनची कमतरता झाली तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो होणार आहे आणि परिणामी तुमचं वजन वाढणार आहे. आता प्रोटीन नेमकं कुठलं घ्यायचं तर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अंड्याच्या माध्यमातून प्रोटीन घेऊ शकता. जर तुम्ही अंडी खात असाल तर अंड्याचा फक्त पांढरा भागच खायचा, पिवळा भाग खायचा नाही. सोबतच मोड आलेले हिरवे मूग किंवा ओट्स देखील तुम्ही नाश्त्यामध्ये प्रोटीनच्या स्वरूपामध्ये घेऊ शकता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला प्रोटीन घ्यायचं असेल तर 1 वाटी डाळ तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे. या डाळीमध्ये हिरवे मूग असतील, मसूर असेल, काळे हरभरे असतील किंवा अजून चवळी असेल, या सगळ्या डाळी तुम्ही तुमच्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये किमान 1 वाटी तरी आवर्जून घेणं गरजेचं आहे. यासोबतच आठवड्यातून 3 ते 4 वेळा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही उसळ आवर्जून खा. ही उसळ मग हरभऱ्याची असेल किंवा मग मुगाची असेल. हे मूग किंवा हरभरे तुम्ही थोडेसे वाफवून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी तेल, मीठ, जिरे टाकून, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो टाकून चांगली फोडणी द्या आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे प्रोटीन देईल. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची चूक ती म्हणजे डायटिंग करत असताना डाएट डायरी मेंटेन न करणं, आपण खाल्लेल्या आहाराचा फूड ट्रॅक व्यवस्थित मेंटेन न करणं, आपण दररोज काय खाल्लंय, काय नाही खाल्लं पाहिजे, किती प्रमाणामध्ये खाल्लंय, किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे होतं, कोणते पदार्थ खायला पाहिजे होते, कोणते नाही, याचं रेकॉर्ड तुम्ही ठेवलं पाहिजे. बरेच जण ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष करतात आणि अशी जर डायरी ठेवली तर तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये
आयुष्यामध्ये काय काय चुका झाल्या, काय काय खाण्यामध्ये चुका झाल्या, कुठल्या कुठल्या गोष्टी करण्यामध्ये चुका झाल्या याचा एक अंदाज येईल आणि त्या चुकांच्या मध्ये सुधारणा करता येईल आणि आपल्याला त्या चुका जर सुधारल्या तर पुढं आपलं वजन चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळं त्या खाण्यापिण्याचं, कुठल्याही गोष्टीचं, ज्या काही व्यायाम असेल, एक्सरसाइज असेल, इनपुट आणि आउटपुट किती आहे, तुम्ही खाल्लं किती आणि त्याचा वापर किती प्रमाणामध्ये केला, कशा पद्धतीनं केला, कशा पद्धतीने तुम्ही ते कॅलरी बर्न केल्या, ह्या सगळं रेकॉर्ड जर तुम्ही जर ठेवलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या चुका सहज लक्षात येतील, त्या आठवतील, त्या दुरुस्त करता येतील आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची वजन कमी करण्याची जी यात्रा आहे, जो प्रवास आहे, तो प्रवास अतिशय सुखकर आणि आनंददायी होईल. तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये कधीही उदासपणा वाटणार नाही, खचून जाणार नाही. बरेच जण वजन कमी करतात, वजन कमी होतच नाही म्हणून प्रयत्न सोडून देतात आणि त्यांचं वजन कमी होण्याच्या ऐवजी वरचेवर वाढत जातं. पण असं खचून जाऊ नका, संयम ठेवा, सातत्यानं प्रयत्न करा. कंटिन्युटी खूप महत्वाची आहे. अखंड प्रयत्न तुमचे चालू ठेवा. एक दिवस तुम्ही सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणारच नाही, त्याची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त मनामध्ये 24 तास तुमचा विचार असला पाहिजे की मला वजन कमी करायचंय. काही खाताना, कुठलीही गोष्ट करताना प्रत्येक क्षणाला तुमचा हा विचार असला पाहिजे, कारण तुमचं ध्येय काय आहे? वजन कमी करणं, फिट राहणं, ना की फॅट होणं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या, ह्या 5 चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचं वजन खात्रीशीरपणे कमी होणार आहे. वजन कमी करत असताना या 5 चुकांपैकी कुठली चूक तुम्ही करत होतात, ती सुधारणार आहात का आजपासून, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून कळवा. यासोबतच हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांचं वजन कमीच होत नाही. या लोकांना हे आवर्जून शेअर करा. नक्कीच त्यांना देखील वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.